तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सोलापुरी स्टाईल शेंगदाणा चटणी. तर इकडे बघा, मी इकडे सोलापुरी शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आणि 1.5 चमचा जिरे आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. शेंगदाणे भाजून घेण्यासाठी इकडे मी पॅन ठेवलेला आहे. तुमच्याकडे पॅन असेल किंवा पसरट भांडं असेल तर पसरट भांडंच वापरायचं, कारण शेंगदाणे सगळे एकसारखे भाजून लवकर तयार होतात. तर इकडे मीडियम टू लो गॅसवर मी शेंगदाणे भाजून घेत आहे, कारण शेंगदाण्याचं टरफल सोलायला किंवा निघायला मदत होते. सोलापुरी शेंगदाणा चटणी करताना ते शेंगदाणे भट्टीतून भाजून घेतलेले असतात, त्यामुळे त्याची साल अगदी सहज निघते. तर आपण घरात करतोय त्यामुळे लो टू मीडियम गॅसवर असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याची साल पण व्यवस्थित निघेल आणि खरपूस असे भाजून पण होतील. आता बघा, व्यवस्थित असे शेंगदाणे माझे भाजून झालेले आहेत. त्याचे साल पण एकदम लगेच निघत आहेत, अंगठ्याने सहज जरी सोलून घेतलं तरी. तर आता याला मी तुम्हाला दाखवते, व्यवस्थित पाकडून वगैरे याच्या साली काढून घेते. तर बघा मंडळी, सोलापुरी शेंगदाणा चटणीचे एक सिक्रेट तुम्हाला मी सांगणार आहे. तर ते सिक्रेट असं आहे, जेव्हा आपण हे शेंगदाण्याचे साल काढून घेतो त्यावेळी शेंगदाणे आपले अख्खे राहतात किंवा असे 2 भाग होतात. तर त्याच्यासमोर एक टोक असतं बघा. तर हे टोक इकडे सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार करताना हे काढलं जातं, कारण असं त्यांचे म्हणणं आहे किंवा मान्यता आहे की या टोकासहित जर चटणी बनवली आपण तर ती थोडी कडवट लागते, टिकायला जास्त काळ टिकत नाही. ते मी शेंगदाणे पाकडून शक्य होईल निघेल तेवढे शेंगदाण्याचे टोक असे काढून घेतलेले आहेत. तुम्ही काढा किंवा नाही काढले तरी चालतील, कारण वाटीवर शेंगदाणा चटणी आपली जास्त दिवस काही जाणार नाही. जास्त दिवस शेंगदाणा चटणी टिकवायची असेल तर हे टोक तुम्ही काढायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कारण शेंगदाणा चटणी थोड्या दिवसांनी मग कडवट वगैरे होत नाही. तर आता इकडे मिक्सरच्या लहान जारमध्ये मी हे शेंगदाणे काढून घेत आहे आणि त्यानंतर त्यावरतीच आता आपल्याला हे जिरं टाकायचं आहे. जिरं आणि सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, हे प्रमाण बरोबर आहे, योग्य आहे. आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. तर ह्या तुम्ही रंगाचं पण लाल तिखट घेऊ शकता, हे घरगुती लाल तिखट आहे. तर बघा, इकडे शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. यामध्ये मी तेल वगैरे अजिबात घातलेलं नाही. सोलापुरी शेंगदाणा चटणीमध्ये पण तेल अजिबात नसतं, कारण ती चटणी कांडप मशीनमध्ये तयार होते. ज्यावेळेस शेंगदाणा त्या कांडप मशीनमध्ये कुटून जातात घेतात त्यावेळेस आपोआप शेंगदाण्याचं तेल सुटतं, त्यामुळे शेंगदाणा चटणी ही मुद्दा तयार होते. आपली ही शेंगदाणा चटणी अशी मुद्दा तयार झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि ज्या खलबत्त्यात जर तुम्ही शेंगदाणा चटणी केली तर सेम टू सेम अशी सोलापुरी शेंगदाणा पद्धतीने जशी तयार होते तशीच तयार होते ती मुद्दा चटणी. आणि अर्धे शेंगदाणे त्यामध्ये असतात राहिलेले. तर इकडे मी मुलीसाठी केलेली आहे शेंगदाणा चटणी बनवली आहे, कारण तिला डब्यासाठी थोडीशी लागते, त्यामुळे मी बारीक अगदी केलेली आहे. थोडेसे कणकण असे मोठे आहेत. तर बघा, खूप सुंदर अशी आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. इकडे खूप छान असा सुवास पण सुटलेला आहे शेंगदाणा चटणीचा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल शेंगदाणा चटणीची तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.